हे बघ राधा, सॉरी. हा सॉरी, मी खूप ओरडले तुला. म्हणजे मला एवढं ओरडायचं नव्हतं. म्हणजे ते गुरुनाथ आणि माया अशी नावं आली ना की माझ्या डोक्यात तिडीकच जाते. सॉरी, मी खरंच चुकले आहे. मी एका वेगळ्या टेन्शन मध्ये होते रे, बाकी काही नाही. ऐक ना राधा, एवढं काहीच झालेलं नाहीये. मी तुला फक्त नाही, हे बघ, तुला माहिती नाहीये, त्या बायकांना तू भेटलेला नाहीयेस. त्या माझ्याशी बोलल्या आहेत. तू त्यांचं बोलणं ऐकलेलं नाहीयेस. त्यांना काय प्रॉब्लेम आहे हे तुला माहिती नाहीये, म्हणून तुला कळलं नसेल. पण माझंच चुकलं. मी असं करायलाच नको होतं. हो राधा, होतं असं कधी कधी. ठीक आहे. ऐक ना, मी काय म्हणते, तू चल ना आमच्या बरोबर तिकडे गावात. अगं राधा, खरंच तुझी तिथे गरज आहे. त्या बायकांना आपल्या मदतीची गरज आहे. त्यांना समजून घेण्याची गरज आहे. म्हणून आपण तिथे जायला हवं. हे आपण इथे आपली जी एनर्जी वेस्ट करतो ना, त्यापेक्षा हीच एनर्जी आपण तिथे लावायला हवी. राधा, मला तुझं सगळं म्हणणं मान्य आहे. मला त्याबद्दल काहीच वाद घालायचा नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की तुला आता कुठलं तरी एक मोठं दुःख दिसतंय, म्हणून मायाचं दुःख कमी नाही ना होत. म्हणजे तुला जी सहानुभूती आता बायकांबद्दल वाटते, तशीच सहानुभूती मला मैत्रीण म्हणून मायाबद्दल वाटत असेल तर माझं काही चुकलं का सांग? नाही, तुझं काहीच चुकलं नाहीये. बरोबरच आहे तुझं. तू मायाला मदत करू नये असं माझं म्हणणं नाहीच आहे. माया बरोबर गुरुनाथचं जेव्हा नाव येतं ना, तेव्हा राग येतो मला. हे बघ, मला त्या जगाशी काही घेणं देणं नाही. आता माझं जग वेगळं आहे आणि मला असं वाटतं की मी त्याच जगात रमाव. पण मग मध्येच ही नावं येतात, तेव्हा काहीतरी होतं. पण जाऊ दे, सोडून दे. हे बघ सौमित्र, माझं चुकलंय. मी तुझ्यावरती एवढं ओरडायला नकोच. मला कळतंय माझं काय चुकलंय ते, पण सॉरी. अगं हो, बास. ठीक आहे, किती वेळा सॉरी म्हणणार आहेस तू? बास होतं असं. ओके, बरं मला सांग, उद्या मकर संक्रांत आहे. हो, लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे. तर काय विशेष? काही प्रत्येक सण नवरा बायकोचा नसतो. हो का? तरी पण काहीतरी तर असेल ना, म्हणजे काही पतंग उडवू आपण वगैरे? नाही नसतं रे पतंग वगैरे. फिरकी पकडतो? नको, फिरकी करू. मी घेत असतो तुझ्या फिरक्या. हो ना. घेतोस फिरकी? ही सगळे ग्रीन टी एवढे कडू काय असतात रे? आपण ऐक ते सगळं सोडते, माहितीये मला फक्त एवढं सांग की फक्त पोट कमी करण्यासाठी काय करू? बाकी बॉडी ओके आहे असं, ते एवढंच कमी करायचंय काय? हे बाई ते मला नको सांगू. स्पॉट रिडक्शन होत नाही, अख्खी बॉडी वगैरे. पटकन करे बाबा, फार लवकर मला रिझल्ट पाहिजेत. तुला कोणी सांगितलं मी राधिका मसाल्याच्या ऍड साठी बॉडी बनवते? चल. अरे नाही बाबा, हे फालतू. हे बाई परत असली थट्टा करायची नाही माझ्यासोबत. राधिका मसाला मूर्ख. $101. Are you serious, गुरु? बाप रे, गुरु किती वर्कआउट करतोयस तू? अरे एवढा वर्कआउट करत राहिलास ना तर मला कॉम्प्लेक्स देशील तू. किती घाम आलाय तुला. किती मनावर घेतलंयस तू वर्कआउट? अरे मनावर नाही, मी बॉडीवरच घेतलंय आता. तुला कमिट केलं ना मी, त्याच्यानुसार मी बॉडी बनवणार म्हणजे बनवणार. नाही बस, मी फार सिरियसली घेतलंय. आणि तुला सांगू, माझा सगळा रिसर्च झालेला आहे. हा, लोकांचे काही गैरसमज असतात माहिती का? माझं फक्त पोट कमी करा, बाकी बॉडी माझी बरी आहे. असं काही नसतं. असं स्पॉट रिडक्शन वगैरे होत नाही. अख्खी बॉडी वर्कआउट तुम्हाला करून बनवावी लागते, मग ते फॅट लॉस वगैरे होतं. मी तेच करणार आहे. हा, सुपर. आय एम इम्प्रेस्ड. यु नो, मला माहितीये गुरु किती मेहनत लागते आणि तू सगळी मेहनत घेतोय. बरं चालू दे, तुझा वर्कआउट चालू दे, तुझी मेहनत अशी सुरू राहू दे. छान बॉडी बनव. ओके, बरं मी निघते, मला उशीर होतोय ऑफिसला. मी आवरून निघते. बाय. अरे मग थांब ना, ऑफिसला जायचं तर मी पण येतो ना, एकत्र जाऊया. झालं, लास्टच सेट आहे. नाही तुला अजून फ्रेश व्हायचं असेल ना, मला फक्त चेंजच करायचं बाकी आहे. मी चेंज करते आणि पटकन निघते. आणि कसं आहे ना, उशीर नको व्हायला रे. ऑलरेडी यशवंत सर आपल्यावर नाराज आहेत.
तर उगाच त्यांना डिसअपॉइंट होण्याचा अजून एक चान्स आपण देता कामा नये. दॅट्स व्हॉट आय फील. म्हणून मी जाते आणि तयारी करते. ठीक आहे, या. तू ये आरामात. हो आरामात म्हणजे आता व्यायाम अजून 2 सेटच बाकी आहेत आणि मग ऍब्स मारणार आहे मी. काहीही करून यशवंत सरांचं मन वळवायलाच हवं आणि त्यासाठी आजचा दिवसच सगळ्यात बेस्ट आहे. एकदा का त्यांच्या हातावर तिळगुळ ठेवला ना की मग देवा, आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे. आजपासूनच उत्तरायण सुरू होतंय. दिवस मोठा होणं आणि अंधार नाहीसा होणं याची सुरुवात. आजच्याच दिवशी भगीरथानं स्वर्गातली गंगा पृथ्वीवरती आणली. संक्रांती देवीनं शंकासूर राक्षसाची हत्या केली. अशा अनेक गोष्टी आजच्या दिवशी घडल्या. मुळात आजचा दिवस स्वतःमध्ये बदल घडवणारा असतो. मागच्या काही दिवसांपासून जेव्हा मी स्वतःबद्दल विचार करते तेव्हा मला जाणवतंय की एक माणूस म्हणून मी सुद्धा बदलतेय. म्हणून आता मला माझ्या आजूबाजूच्या काही गोष्टी बदलायच्या. त्या सगळ्याची सुरुवात मी आजपासून करते. आशीर्वाद असू दे आणि मला माझ्या कामात भरभरून यश मिळू दे. आनंद सर, कशी दिसते मी? खूप छान. थँक्यू. आणि नेहमीपेक्षा जास्त उत्साही पण. उत्साही तर असणारच ना. कधी एकदा आपण त्या गावी जातोय आणि मॅम बरोबर तिथलं काम सुरू करतोय असं झालंय मला. जेनी, हे बघ, तू तुझा मनाविरुद्ध काहीतरी कर असं मी तुला कधीच सांगणार नाही. पण म्हणजे आम्ही सगळे नाही सांगतोय तरी तू तिथे येतेयस. तू आवडीने जे काही करायचं ती सगळी कामं पण करणार आहेस. ह्या सगळ्यात तुझा पोटात आपलं बाळ आहे हे प्लीज विसरू नकोस. असं का बोलताय तुम्ही सर? एक पुरुष म्हणून मी फक्त तुझी काळजी घेऊ शकतो. म्हणून तुला हात जोडून विनंती करतो. तिथल्या धावपळीत मी सगळं सहन करेन, पण आपल्या बाळाला काही झालं मला अजिबात सहन होणार नाही. आनंद सर, तुम्ही का रडताय? ऑब्विसली मी आपल्या बाळाची काळजी घेणार आहे. आणि आपण एकत्र असताना आपल्या बाळाला त्रास होऊच कसा शकतो सर? पण सर खरं सांगू का तुम्हाला, झाला त्याला थोडा त्रास तर होऊ दे. नाही खरंच होऊ दे. त्यालाही कळू दे ना सर की आपल्या आसपास बायकांचा एक असा समाज आहे जो रोज स्वतःच्या जगण्यासाठी झगडत असतो. आणि त्याच्या बाबासारखा एक इतका चांगला माणूस सुद्धा आहे जो त्या बायकांसाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी लढत असतो, धडपडत असतो. हे मला असं नाही म्हणायचंय सर की जगातले सगळेच पुरुष वाईट असतात. त्याच्या बाबासारखी चांगली माणसं सुद्धा या जगात आहेत. एवढं जरी सर त्याला कळलं ना तरी माझं तिथे येणं सार्थकी लागेल. बस. काय रडताय? अगं काय छान दिसतेस राधा. ब्लॅक कलर किती छान दिसतो बघ तुला. तू का ना ब्लॅक कलरचे कपडे घालत यार? काही अशुभ वगैरे काही नसतं, तेच काढून टाक डोक्यातून. नाही आता घे. मग थँक्यू. बरं ते जाऊ दे. आधी हे घे, तिळगुळ घे. आणि पुढच्या शुभेच्छा देऊ नकोस, कारण मी तुझ्याशी गोडच बोलतो. टोमणे मारतोस मला? टोमणे नाही, मी खरंच गोड बोलतो यार. काल मी तुला ओरडले म्हणून म्हणतोस नाही सगळं. मला आवडतं तुझं ओरडणं. तुझं ओरडणं गोड वाटतं मला. बरं ऐक ना, आज ऑफिस मध्ये ये ना. आज संक्रांत पण आहे, साठीबाई पण येणार आहेत आणि त्या सगळ्या बायका येतील, तेवढीच ओळख होईल. आणि आम्ही आज सगळं प्लॅनिंग करणार आहोत ना. तू आलेला बरं. बरं, मी प्रॉमिस नाही करत, पण जमलं तर येतो नक्की. नक्की 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 जमलं तर नक्की येतो. ओके चल, मी आवरून घेतो. बरं.
एकदा नाही म्हणून सांगितलं ना तुम्हाला. अरे बाई बाई, माझं तू नाव ऐकलंस तरी ओळखत नाही मला. कमाल आहे तुझी. मी कुठल्याही वेड्याला नाही ओळखत. अरे वेडे नाही, केड्या नाव आहे माझं. पण वागणं तर वेड्यासारखं ना. निघा तुम्ही. अरे एक मिनिट. अरे काय माहितीये का, मी ना तिळगुळ आणला होता. ऍक्च्युली तुला द्यायचंच विसरलो. हे बघ, अभि तिळगुळ खाणे का, गोड गोड बोलणे का, मेरे को अंदर जाने को देने का. हा हे घे. तुमची हे सगळी नाटकं करून झाली असतात ना, तुम्ही निघा. अरे अपॉइंटमेंट असल्याशिवाय आम्ही कोणाला आज सोडत नाही. चला. अरे काय अपॉइंटमेंट म्हणजे तू फोन करून आतमध्ये सांग ना, केड्या बाई आलाय. अरे नाही म्हणजे केडी चड्डी बनियांचा ओनर आलाय असं सांग. चला, अरे चला, अरे निघायचं. अरे चला. तू त्यांना सांग केडी चड्डी बनियांचा ओनर आलाय म्हणून सांग. काय तू गुड मॉर्निंग मॅम. हाय. केडी, बाप रे, तुला ओळखलंच नाही मी. नाही, पहिल्यांदाच एवढ्या डिसेंट कपड्यांमध्ये बघितलंय ना तुला, मे बी म्हणून असेल. मला माहित होतं मी असाच डिसेंट. देखा, तुम्हारी मैडम पहचानती मेरे को और तुम ऐसा करतो. हाँ, इसके बाद मेरे को अंदर जाने को देने का क्या? एक मिनिट, तू त्यांच्यावर का ओरडतोयस? तो त्यांचं काम करत होता. तुम्ही जा, हँडल. हाँ, जाओ. तुझं बोल, तू इथे काय करतोयस? विदाऊट अपॉइंटमेंट कसा काय आलास? अगं काय माहितीये ना, म्हणजे आज मकर संक्रांत आहे ना, आणि मकर संक्रांतीला तिळगुळ देऊन गोड गोड बोलायचं असतं. पण मी काही गोड बोलणाऱ्या माणसांपासून तुला सावध करायला आलोय. थँक्स फॉर युअर कन्सर्न, बट खरंच तू काळजी करू नकोस. मला सगळं माहिती आहे गुरुबद्दलच बोलतोयस ना तू. डोंट यू वरी अबाउट. नाही, गुरुबद्दल नाही ग. त्याची आणि आता माझी कॉम्पिटिशनच कुठे आहे. म्हणजे मी गुरुबद्दल सांगत नाहीये, मी श्रेयस बद्दल सांगतोय. श्रेयस बद्दल. एक मिनिट. श्रेयसचं काय आता मध्येच नाही. अगं म्हणजे तो त्या राधिका मसाल्यामध्ये काम करतो ना. केडी, मला माहितीये ते. तू श्रेयसचं नाव का घेतलंस ते सांग. अगे एक नंबरचा गोड बोलाय का तो. माझ्यासारखं नाहीये. म्हणजे मी कसा गोड बोलतो, पण मी माणूस पण गोड आहे. स्वीट आहे, स्वीट. हा, ऍक्च्युली यू आर राईट. यु नो, खरंच तू म्हणजे काही गोष्टी सोडल्या तर आहेस तसा गोड. पण नुसतं बोलून कसं चालेल ना केडी. आपल्याला प्रूव्ह पण करावं लागेल. पण म्हणजे काय करावं लागेल? डोंट वरी, मी आहे ना. मी सांगते तुला सगळं. चल केबिन मध्ये सांगते. केबिन मध्ये? सिक्युरिटी, तुम्ही अजून इथेच? ड्युटी कुठे आहे तुमची? असाइन केली होती ना. निघायचं. आज इथे दुसऱ्या माणसाची ड्युटी आहे, माहितीये ना तुम्हाला. निघा मग. दुसऱ्या माणसाची ड्युटी म्हणजे वॉचमन बनवणार आहेस की काय? हो. ये. मैं तेरे प्यार में क्या क्या न बना दिल. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. प्रयत्न करेन. राहू दे. राधिका, जेव्हा तुला बघते ना, तेव्हा तुझ्याबद्दल काय बोलू आणि काय नको असं होऊन जातं मला. इतकी वर्ष बघते आहे तशी आहे. आधी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वतःसाठी धडपड, आणि आता ह्या बायकांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांच्यासाठी धडपड. एकूण काय 300 कोटीची मालकीण झाली तरी धडपड काय तशी आहे. आणि या धडपडीबद्दलच मला तुझं कायम कौतुक वाटत आलंय. तुम्ही आता कौतुक करतायत तर त्याचं क्रेडिट मी तुम्हालाच देणार आहे. कारण मी जे काय करते ना ते तुमच्या सांगण्यावरनं. असं मी हजारो जणींना 1000 गोष्टी सांगितल्या, पण ज्याला कळायचं, ज्याला समजून घ्यायचंय तोच समजून घेतो. आणि मी फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. निर्णय कायम तूच घेतलास, कायम वाटचाल तूच केलीये. मी रोज भेटत नसेन तुला, पण तुझं काय चाललंय याच्याकडे बारीक लक्ष असतं माझं. आज तू एक हुशार बिझनेसवुमन आहेस. योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा ते तुला बरोबर कळायला लागलंय. मग ते शनायाला सीईओ करणं असो का एखादी कल्पक ऍड शूट करणं असेल, त्याचा कंपनीला कायम फायदाच झालेला आहे. हो, पण निर्णय कसा घ्यायचा हे तुम्हीच शिकवलंय. फक्त मी तो योग्य वेळेला घेतला इतकं. पण आज मात्र जो निर्णय तू घेतलाय तो पूर्णपणे तुझाच आहे. पैसा, प्रसिद्धी सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुझा निर्णय घेतलाय. तो तुला माणूस म्हणून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे.
आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान लाभणार आहे त्याने तुला. मला खात्री आहे जोपर्यंत त्या स्त्रियांना न्याय मिळत नाही, त्या त्यांच्या हिमतीवर उभ्या राहत नाहीत, तोपर्यंत तू स्वस्थ बसणार नाही. आता मला एकच इच्छा आहे, त्या सगळ्या स्त्रियांमध्ये मला माझ्या राधिकाला पाहिजे. काहीही मदत लागली तर कधीही सांग, हक्काने माझ्याकडे ये. तू म्हणशील तेव्हा, म्हणशील तिथे मी तुझ्यासाठी हजर असेल. तुम्ही हे बोलता ना, मला लढण्याचं बळ येतं. थँक्यू. एक रिक्वेस्ट होती, काही गावातल्या बायका आहेत त्या आल्यात, त्यांना तुम्हाला भेटायचंय. बोलू? अरे बोला ना, मग विचारतेस काय त्याच्यात? प्लीज. अब तुम्ही सगळ्यांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये थांबा प्लीज. दिस वे. माया, एवढ्या सगळ्या मुली काय तिथे, यांच्यावर वॉच ठेवायचंय? किडी पॉझेसिव्ह. हाय मम्मा. तू इथे काय करतोय? मी पण तुम्हाला तेच विचारणार होतो, तुम्ही इथे काय करताय मम्मा? मी आधी प्रश्न विचारलाय, तुम्हाला आधी उत्तर द्यायचंय. केडी ऐक ना, तू इथे थांबू नकोस, तू प्लीज केबिन मध्ये जाऊन थांब. केबिन मध्ये? माझ्या केबिन मध्ये जाऊन थांब. म्हणजे मी सीईओ? तुझ्या याच अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ना माझ्याकडे वेळ नाहीये, आणि मला मुळात माझी एनर्जी वाया घालवायची नाहीये. खूप कामं बाकी आहेत माझी. प्लीज जा ना केडी. मैं तेरे प्यार में क्या क्या न बना दिल बरी. झालं? येस येस. ओके, सो कामाला लागूया आपण. तुमची सगळी तयारी झाली मामा? हो येस मैया. आणि मी सांगितलेले कॉस्ट्युम्स आणलेत ना? हे काय आणलेत? सुपर. आणि पटकन चेंज करून घ्या. मम्मा, मम्मा ऐका ना, तिथे बाजूला एक रेस्टरूम आहे, तिथे गॉड. माया, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. येस, विश यू द सेम. बरं मला सांग, मम्मा आली? त्या आल्यात, त्या चेंज करायला गेल्यात. आय डोंट नो कसं काय होणार आहे. बरं त्या सगळ्या जणींना बोलवलंस? हो, सगळ्या आल्यात आणि त्या इनफॅक्ट कॉन्फरन्स रूम मध्येच थांबल्यात. ओके. बरं ऐक ना सामी, त्या सगळ्यांना काय करायचं, कसं काय करायचं हे सगळं तुला समजावून सांगावं लागणार आहे प्लीज. हो ते सगळं मी सांगतो, पण त्याआधी माया मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. हे बघ, आता इथे जे काही घडणार आहे त्यानंतरची सगळी जबाबदारी तुझी असणार आहे. मी ऍक्टिव्हली कशातही सहभागी नसणार आहे. डोंट यू वरी अबाउट इट. ओके. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय? यात राधाचं नाव कुठेही येता कामा नये. बरं, आयडियल नवरोबा. ठीक आहे, मान्य आहे मला. इनफॅक्ट आय अश्योर यू दॅट मी काळजी घेईन त्या गोष्टी. चल लगेच कामाला लाग. आपण भेटल्यापासून तुम्ही सगळ्यात जास्त माझ्या तोंडून ज्यांचं नाव ऐकलंय त्याच या साठे मॅम. आपल्या आयुष्यात अशी बरीच माणसं येतात, काही नात्यातली असतात, काही कामानिमित्त भेटतात, पण अशी देव माणसं भेटतात की जी आपल्याला लढण्यासाठी बळ देतात, जगण्यासाठी कारण देतात. आता मी हे बोलले तर साठे मॅम नाराज होतील, पण मला बोलावंच लागेल की मी जी काही कोणी आहे ना ती केवळ साठेबाईंमुळे, बाकी काही नाही. याच माझ्या गॉडफादर आहेत आणि प्रेरणास्थान सुद्धा. राधिका आता जे काही बोलली ना, तो तिच्या मनाचा मोठेपण आहे. खरं म्हणजे हा एक वारसा आहे. कधीतरी कोणीतरी माझ्या पाठीशी उभं राहिलं म्हणून मी ठामपणे उभी राहू शकले, म्हणून जेव्हा वेळ आली तेव्हा मी राधिकाच्या पाठीशी उभी राहिले. एक छान कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे. मला खात्री आहे तुम्ही जेव्हा स्वतःच्या हिमतीवर उभ्या राहाल तेव्हा तुम्ही सुद्धा कोणासाठी तरी असंच कराल, हाच वारसा पुढे चालू ठेवाल. वा 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 वा. तुमचा जर आमच्यावर एवढाच विश्वास असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, यापुढे आम्ही राधिका ताईचा शब्द खाली पडू देणार नाही. ती जे सांगेल ते सगळं करणार. व्हेरी गुड. आणि बाकीच्या बायकांना सुद्धा लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणार. मला खात्री आहे राधिकाचा विश्वास आणि तुमची मेहनत नक्की तुम्हाला यश मिळवून देणार. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. साठे मॅडम,
तुमच्या शुभेच्छा कायमच आमच्या बरोबर असतात आणि पुढेही राहतील याची आम्हाला खात्री आहे. आणि आजपासून नवीन कामाची सुरुवात करतोय, तो तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. येस मॅम. आणि म्हणूनच मॅमची अशी इच्छा आहे की आजचा जो तिळगुळ समारंभ आहे तो तुमच्या हातून व्हायला हवा. काय करू लाडू, आज राधिकाचा दिवस आहे, आज ती जे म्हणेल ते करायलाच हवं. आणि हा तिळगुळातला जो गोडवा आहे ना तो कामातही उतरू द्या. तिळगुळ घ्या, गोड बोला.